चांगल्या पद्धतीनं लागवड आणि उत्पादनामध्ये त्यांचा हातखंडा आहे. ऊस, हळद आणि केळी पिकामध्ये अण्णा मास्टर आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे काय ऊस उत्पादनामध्ये उच्चांकी म्हणजे 2017-18 मध्ये एकरी 120 टन, 2019-20 मध्ये साधारणपणे एकरी 130 टन इतकं विक्रमी उत्पन्न आज आपल्या परिसरामध्ये बघितलं. सतत बागा असूनही मातीच्या बाबतीमध्ये तितकीशी सुपीकता टिकून राहिलेली नाही. साधारणपणे 0.4 ते 0.6 पर्यंत इतका सेंद्रिय कर्ब आहे, परंतु अण्णांच्या शेतामध्ये 1.5 म्हणजे 3% जास्त सेंद्रिय कर्ब आहे. महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना ऊस शेतीमध्ये मार्गदर्शन करत असतात. फक्त महाराष्ट्रावरती नाही तर आपल्या देशातील जे ऊस उत्पादक राज्य आहेत या राज्यामध्ये अण्णांचं मार्गदर्शन आहे. आणि तिथंपर्यंत सुद्धा न थांबता एक शेतकरी साता समुद्रापलीकडे म्हणजेच परदेशामध्ये सुद्धा ऊस शेती किंवा ऊस तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन करते, ती व्यक्ती करते, ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. हे सर्व करत असताना आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या शेतातील उत्पादन वाढीबरोबर माझ्या सर्व शेतकरी बांधवांना झाला पाहिजे, म्हणून ते शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्गदर्शन करतात. आणि यातूनच कर्तृत्वाला कार्यकर्तृत्वाचा गुणगौरव म्हणून महाराष्ट्र शासनाचे त्यांना 17 सालचा म्हणजेच 2017 सालचा शेतीनिष्ठ पुरस्कार, त्यानंतर पंचायत समिती इस्लामपूरचा 2003-04 सालचा प्रथम पुरस्कार, महाराष्ट्र शासन कृषी विभाग ऊस पीक स्पर्धा 2009, 11 आणि 12चा प्रथम पुरस्कार, निखिल शुगर लिमिटेड हरदा मध्य प्रदेशकडून पुरस्कार प्राप्त. त्याचबरोबर श्री सिद्धी कृषक क्लब नरसिंहपूर मध्य प्रदेश यांच्याकडूनही पुरस्कार, जवाहरलाल नेहरू कृषी विश्वविद्यालय जबलपूर, कृषी विज्ञान केंद्र नरसिंहपूर यांचाही पुरस्कार अण्णांना लाभलेला आहे. त्याचबरोबर कृषी तोट नाशिक यांचा आदर्श ऊस उत्पादक पुरस्कार 2017. त्याचबरोबर इतरही खूप पुरस्कार प्राप्त अण्णांना झालेले आहेत. एक आदर्शवत शेतकरी आणि शेतीला प्रतिष्ठा मिळवून देणारं व्यक्तिमत्व हे आज आपल्यासमोर आहे. आता याच्यापेक्षा जास्त ओळख ही त्यांच्या भाषणातून आपणाला होईल आणि जे उपस्थित आहेत त्या सर्वांनाच अण्णांच्या कार्याची माहिती आहे. आणि आज नवीन काही योजना किंवा नवीन शेतीतलं तंत्रज्ञान आपल्यासमोर सादर करणार आहेत. तर मी ओळखीमध्ये जास्त वेळ न घालवता रजा घेतो. धन्यवाद. केलेल्या ऊस चर्चासत्रास उपस्थित असलेले आदरणीय लेपाईश तात्या, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष व विद्यमान संचालक कृष्णा सहकारी व उपस्थित असलेले सर्वच शेतकरी मित्रांना माझा नमस्कार. मित्रांनो, मी एकरी 100 टनाबद्दल आपणाला मार्गदर्शन करणार आहे. तत्पूर्वी थोडक्यात माझी ओळख तुम्हाला करून देतो. माझे नाव सुरेश काबाडे, राहणार कारंदवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. 2006 पासून सातत्याने प्रत्येक वर्षी मी एकरी 100 टनाच्या वरती उत्पादन घेत आहे. आणि ते घेत असताना एखाद्या वर्षी न घेता प्रत्येक वर्षी जितकं क्षेत्र असेल त्या सर्व क्षेत्रावरती मी एकरी 100 टनाच्या वरती उत्पादन घेत आलेलं आहे. त्याच्यामध्ये मग ज्या वर्षी एकरी 5 एकर ऊस असेल तर 500 टनाच्या वरती, 10 एकर असेल तर 1000 टनाच्या वरती, 10 एकर असेल तर 1000 टनाच्या वरती. आणि याच्याबद्दल माझं रेकॉर्ड सांगायचं तर 15 एकर ज्यावेळी माझा अडसळी ऊस होता त्यावेळी 1500 टनाच्या वरती उत्पादन काढलेलं आहे. आणि हे प्रत्येक वर्षी काढत आहे. तर हे करत असताना हे यश काही 1-2 दिवसामध्ये आपल्याला मिळालेलं नाही. त्याच्यामध्ये बरेचसे प्रयत्न केले, वेगवेगळे पॅटर्न राबवले, काही चुका काम करत असताना काही चुका होत गेल्या, त्यातून परत आपणाला नवीन अनुभव मिळून गेलेला आहे. आणि आता अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की एकरी 100 टना
सातत्यपूर्ण उत्पादन आपल्याला मिळालं पाहिजे आणि आपल्या जमिनीची ताकद ठेवून आपल्याला ते उत्पादन घेता आलं पाहिजे. तर त्यासाठी माझे जे काय अनुभव आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिला आपल्याला जर उत्पादन चांगलं काढायचं असेल, म्हणजे सातत्यपूर्ण 100 टन उत्पादन काढायचं असेल, तर आपण पीक फेरपालट केलं पाहिजे. असं नाही की तुम्ही 4.5 फुटाच्या सऱ्या सोडला, शेणखत टाकला आणि मला 100 टन उत्पादन मिळालं पाहिजे, मिळणार नाही तसं. कारण आपण गेली कित्येक वर्ष झालं आपण ऊस काढून ऊस करतो, त्या जमिनीला विश्रांती देतच नाही. माझी पद्धत कशी आहे, ऊसाची 3 ते 4 पिकं झाल्यानंतर लागण फोडा झाल्यानंतर 1 वर्ष मी त्या जमिनीला विश्रांती देतो. आणि विश्रांती देत असताना अशी पिकं निवडतो की त्या पिकाचा फायदा आपल्या ऊसाच्या शेतीला झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण केळीचं पीक घेतो, त्याच्याबरोबर सोयाबीन, हरभरा घेतो. आता केळीचं सुद्धा बघा, केळीच्या बेवडमध्ये अतिशय ऊस चांगला येतो. म्हणजे माझं जे आत्तापर्यंत जे रेकॉर्ड आहे, एकरी 130 टनाचं 7x1.5 अंतरावरती केलेलं होतं, तर ते केळीच्या बेवडमध्ये मिळालं आहे. तर असं पीक फेरपालट केला तुम्ही 4 वर्षानं, तर आपल्या जमिनीची ताकद टिकून राहते आणि आपले जे टार्गेट आहे त्या टार्गेटपर्यंत आपण सहजासहजी जाऊ शकतो. आणि मग केळीची पिकं घेतो, हळदसुद्धा करतो. आता हळदीच्या पिकाचं वैशिष्ट्य म्हणजे बघा, हळदीच्या पिकामध्ये तुम्ही त्याच्या बेवडमध्ये कुठलंही पीक घ्या, केळी घ्या, भाजीपाला घ्या, ऊसाचं पीक घ्या, सहजासहजी तुम्ही जर व्यवस्थित केला तर आपलं तिथं पण जे टार्गेट आहे त्या टार्गेटपर्यंत आपण जाऊ शकतो. त्यानंतर सोयाबीन, हरभरा सुद्धा आपण करू शकतो. सोयाबीन आणि हरभरा केल्यामुळे दोन्ही द्विदलवर्गीय पीक आहे, त्याच्यामुळं सुद्धा आपल्या जमिनीचं उत्पादन क्षमताही वाढत जाते. आता हे करत असताना आपल्याला समजा विश्रांती देणे शक्य नाही. आता आम्ही म्हणतो 1 वर्ष विश्रांती द्या. शेतकऱ्यांना अनंत अडचणी असतात, काही शेतकऱ्यांना विश्रांती देणं जमत नाही. त्यावेळी निदान त्यावेळी तुम्ही खोडवा गेल्यानंतर निदान हरभऱ्याचं तरी पीक घ्यायचं, म्हणजे बेवडसाठी. आता बघा, माझं अगदी मी फेब्रुवारी एंडपर्यंत सुद्धा मी हरभऱ्याचं पीक घेतलेलं आहे. हरभऱ्याच्या बेवडचं एवढी म्हणजे वैशिष्ट्य आहे तुम्हाला सांगायचं, म्हणजे हरभऱ्याचं पीक केला तर नैसर्गिक सबसॉयलरचं काम होतं. आता कृषी तज्ज्ञ काय सांगतात की आपण सातत्यानं ऊस काढून ऊस करतो, त्या जमिनीमध्ये सबसॉयलरचा वापर आपण केला पाहिजे. आता हरभऱ्याचं पीक घेतलं तर बघा, नैसर्गिक सबसॉयलरचं काम होतं. एवढी जमीन भेगाळते, एवढी जमीन वाळते, अगदी 0% त्याच्यामध्ये मॉइश्चर राहतं. आणि आपल्या शेतामध्ये जर लवाळा असेल तर पूर्णपणे तो लवाळा हरभऱ्याच्या पिकामध्ये जातो. हरभऱ्याचं पीक केल्यानंतर तो लवाळा पूर्ण नष्ट होतो. तर ज्यांना पीक फेरपालट शक्य नसेल त्यांनी किमान हरभऱ्याचं तरी बेवड घ्या. जरी समजा ऊसाची तोडणी लेट झाली, अगदी मी 28 फेब्रुवारीला हरभरा केला होता 1 वर्ष, आणि साधारण 60-65 दिवसाला घाटे भरायच्या अवस्थेमध्ये तो काढून टाकला. ज्यावेळी आपण लेट हरभऱ्याचं पीक घेतो, फेब्रुवारी महिना म्हणजे तर भरपूर लेट झालं. फक्त बेवडसाठी म्हणून आपण ज्यावेळी हरभऱ्याचं पीक घेणार आहे त्यावेळी आपल्याला ते हरभरा काढून मळून ते पीक परवडत नाही. अशा कंडिशनमध्ये मग आपण ते काय करायचं, तर साधारण 60-65 दिवसाला ते घाटे भरायच्या अवस्थेमध्ये डायरेक्ट ते काढून घ्यायचं. आता तुम्हाला याची गंमत सांगायची म्हणजे बघा, हरभऱ्याच्या पिकाचं वैशिष्ट्य, तुम्ही 1 एकराला 10 टेलर शेणखत टाकायचं आणि 1 एकराला हरभऱ्याचं बेवड घ्यायचं. दोन्ही एकावेळी तुम्ही लागण करा, एकावेळी तोडणी होऊ दे. तुम्हाला असं दिसून येईल की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही 10 टेलर शेणखत टाकलेलं आहे त्याच्यापेक्षा हरभऱ्याचा बेवड जिथं तुम्ही केलेला आहे तिथं कमीत कमी 5 ते 10 टन ऊस तुम्हाला वाढून आलेलं दिसेल. म्हणजे स्वतः आम्ही अनुभव घेतलेला आहे. त्यामुळं ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान हरभऱ्याचं तरी आपण बेवड घ्यायचं. आणि त्याच्याबरोबर दुसरे काय करायचं, आपण
ऊसाचं पाचट जाळायचं सातत्यानं, ज्यावेळी जमिनीची जे आपण माती परीक्षण केली होती, तर त्यावेळी त्याचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे हा 0.33 पर्यंत आलेला होता. आणि ज्यावेळी सातत्यानं आता पाचट ठेवत गेलो, तर आता 2 वर्षामध्ये ज्यावेळी त्या जमिनीचं मी माती परीक्षण केलं, त्यावेळी तो 0.33 वरून 1.5च्या वरती गेलेला आहे ऑर्गॅनिक कार्बन. ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे आपल्या जमिनीचा आत्मा. तुम्हाला जे टार्गेट अचीव करायचं आहे, तुमचं जितकं ऑर्गॅनिक कार्बन जास्त असेल तेवढं आपल्या जमिनीचं उत्पादन हे वाढत असतं. त्यामुळं काय जरी झालं तर पाचट एवढं आपण जाळायचं नाही. त्याच्याबरोबर जमिनीचा pH सुद्धा माझा सुधारला. जो माझ्या जमिनीचा pH 8.5 पर्यंत गेलेला होता, तो सातत्यानं पाचट ठेवत गेल्यामुळं तो 7.5 पर्यंत pH आलेला आहे. आज माझ्या कुठल्याही जमिनीमध्ये मी एकरी 100 टनाच्या वरती उत्पादन घेतो. आता आपलं काय मत असते की चांगली जमीन असेल तर तिथं आपण एकरी 100 टनाच्या वरती उत्पादन घेतो. परंतु माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या जमीन आहे. माळाची जमीन आहे, कर्ली जमीन आहे, पाणी साठणारी जमीन आहे. ज्या जमिनीमध्ये जूनला पाऊस झाला की डिसेंबर जानेवारीला ऊस तुटतो, अशा प्रकारची सुद्धा जमीन आहे. परंतु त्या सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये आज आपण एकरी 100 टनाच्या वरती उत्पादन घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे सर्व गोष्टीचा आपण समावेश केला पाहिजे. पाचट अजिबात जाळायचं नाही. आता तुम्हाला सांगतो, 1 एकर क्षेत्रामधून आपणाला जवळजवळ 5 टन वाळलेलं पाचट मिळतं आणि त्याच्यामधून आपणाला 2.5 टन सेंद्रिय स्वरूपातलं खत मिळतं. त्याच्यामध्ये मग सूक्ष्मद्रव्य असतील, परत दुय्यम अन्नद्रव्य असतील, हे सर्व आपल्याला त्याच्यामध्ये उपलब्ध होत असतात. आणि आणखीन एक महत्वाचा घटक म्हणजे माती परीक्षण पण करायचं आपण. आता माती परीक्षण केले की काय होतं, आपल्याला आपल्या जमिनीचं आरोग्य समजतं. म्हणजे जमिनीचं pH किती आहे, त्याचा सेंद्रिय कर्ब किती आहे, NPKचं प्रमाण त्याच्यामध्ये किती आहे, आणि त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये डोसेस आपल्याला ॲक्युरेट देता येतात. आता हे करत असताना पूर्व मशागत सुद्धा तेवढीच महत्त्व आहे. पूर्व मशागत करत असताना आपण ज्यावेळी मोठं टार्गेट धरतो त्यावेळी कमीत कमी 2 नांगरटी आपल्या झाल्या पाहिजेत. कमीत कमी म्हणतो मी 2 नांगरटी झाल्या पाहिजेत. आणि अशी मशागत झाली पाहिजे की त्या जमिनीमध्ये चालत असताना आपले पाय भरले पाहिजे, भरून आले पाहिजे. अशा पद्धतीनं त्याची मशागत झाली पाहिजे. आणि हे मशागत करत असताना पहिली नांगरट जर उभी केला असेल तर दुसरी आडवी नांगरट करायची. आणि हे करत असताना आपल्या शेतामध्ये लावाळा असतील, हराळा असतील, काय असतील, त्या सगळ्या तणाचा आपण बंदोबस्त करायचा आहे. आणि हे करत असताना त्याच्यासोबत आपल्याला जितकं शक्य आहे तेवढं शेणखताचा वापर करा. 4 टेलर 5 टेलर शेणखत घ्या, किंवा कारखान्याचं जे कंपोस्ट मिळतं आहे ते कंपोस्ट खताचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये वापर करू शकतो. त्याच्याबरोबर हिरवळीच्या खताचा वापर करा. आता आम्ही आडसाली लागण करत असताना साधारण जूनला लागणी असतात आपल्या, तर 1.5 महिन्याआधी आम्ही त्याच्यामध्ये 5 फूट सरीच्या अंतरावरती धेंच्या टाकून घेतो. धेंच्या टाकत असताना एकरी आपल्याला किती लागते, 25 किलो धेंच्या लागतात. सऱ्या सोडायच्या, त्याच्यामध्ये धेंच्या टाकून घ्यायचं आणि मागं पाणी सोडायचं. साधारण 1.5 महिन्यामध्ये तो धेंच्या पक्व होतो. साधारण फुलकळी जर याला चालू झाली की आपण ओळखायचं की तो धेंच्या पक्व झालेला आहे. आणि नंतर तो धेंच्या गाळून घ्यायचा आपल्याला. आणि हे केल्यामुळं काय होतं, हिरवळीचं पीक केल्यामुळं आपल्याला एकरी 35 किलो सेंद्रिय स्वरूपातला नत्र मिळतो. जो आपल्याला 75 किलो युरियामधून जेवढा नत्र मिळतो तेवढा नत्र, परंतु तो सेंद्रिय स्वरूपातला मिळतो. दुसरा एक काय फायदा होतो, आपल्या जमिनीची प्रत सुधारते, जमिनीचा pH सुधारते, जमीन फुसफुशीत होते आणि हवा खेळती राहून ऊसाचं उत्पादन वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर जमिनीतलं क्षार सुद्धा शोषून घ्यायचं काम ह्याच्या हे पीक करत असतं. आता हे सर्व करत असताना आपल्याला सरीतलं अंतर किती ठेवायचं आहे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कमीत कमी 4.5 फूट अंतर आपण ठेवलं पाहिजे. कारण पूर्वी ज्यावेळी आम्ही 2000 साली मी पहिल्यांदा एकरी 100 टनाचं टार्गेट धरून काम केलं होतं, तर त्यावेळी आपण 3 फूट सरीवरून 3.5 फूट सरीवरती गेलो होतो. ढेंच्याचा वापर केला होता, खताचे डोसेस पहिल्यांदा माती आणि
पहिल्यांदाच त्यावेळी एक डोळा पद्धतीने मी लावून गेलो होतो. म्हणजे 2000 साली, म्हणजे आज 24 वर्षामागं पहिल्यांदा मी एकरी 100 टनासाठी प्रयत्न केलेला होता. आणि 3 फुटावरून 3.5 फुटावर आलो. एक डोळा पद्धतीने लागण केली. आणि ते लागण करत असताना पहिल्यांदा मार्किंग करून लागण केली. 24 वर्षामागं 3.5 बाय 2 या अंतरावरती आपण मार्किंग करून लावण केलं होतं. त्यावेळी लागणीची पद्धत कशी होती, एकरी 125-150 मुळे आम्ही वापरायचो. म्हणजे 1.5 लागण करायचं, शिल्लक ऊस राहिला की डबल लावायचं. आणि एक काय समज असायचा शेतकऱ्यांचा की जेवढा ऊस माझा दाट येईल तो ऊस माझा चांगला, अशी एक आपली धारणा होती. आणि त्या काळात मी एकरी 100 टनाचं शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि पूर्ण 13-13.5 एकर क्षेत्रावरती एक डोळा पद्धतीनं मार्किंग करून लावण केली. जिथं मला 125 मुळ्या लागत होत्या तिथं मला साधारण 42 ते 45 मुळीमध्ये माझी 1 एकराची लागत झाली. डोसेस पहिल्यांदा मातीआड दिले, हिरवळी खताचा वापर केला. ऊसाला कधी तेवढे फवारणी माहिती नव्हती, त्यावेळी ऊसाला फवारण्या सुद्धा आम्ही केल्या. 65 एक वेळा काढून घेतलं. आणि ऊस इतका चांगला आला. 86-032 पहिल्यांदाच लागण केलेली होती. आणि मला वाटलं की नक्की यावेळी आपण एकरी 100 टनाचा टप्पा गाठू. आणि ज्यावेळी ऊसाची तोड चालू झाली तर त्यावेळी ऊस तोडत असताना जवळजवळ 15 ते 20% त्याच्यामध्ये मरका ऊस निघाला. आणि जे आम्ही एक 100 टनाचं टार्गेट धरलं होतं ते टार्गेट काय अचीव झालं नाही. ते साधारण सरासरी 70 टनाचं उत्पादन निघालं. मला वाटायला लागलं की एकरी 100 टन निघू शकत नाही. कारण त्या काळात फाळकेवाडीचे बाबुराव फाळके म्हणून एकमेव गृहस्थ असे होते जे पहिले कृषी भूषण आपल्या भागातले. तर ते सातत्याने प्रत्येक वर्षी 100 टन काढायचे. एक डोळा पद्धत सुद्धा त्यांनी शोधून काढली. परंतु आम्हाला काही ते 100 टनापर्यंत गेलं नाही. आम्हाला वाटलं हे सगळं थोतांड आहे. एवढं जर आपण व्याप करून जर 100 टन निघत नसेल तर 100 टन निघू शकत नाही. हे खोटी आकडेवारी आहे सगळी, याच्यामध्ये भूलभुलई आहे. आणि मग तो नाद आम्ही सोडून दिला साधारण 2004-05 पर्यंत. आणि 2004-05 साला राजाराम बापू कारखान्याला साळुंके साहेब आले. आणि त्यांनी पहिल्यांदा 4.5 फूट सरीवरती त्यांनी एकरी 100 टनाचं अभियान राबवलं. आणि मग त्याच्यामध्ये आमच्या भागातल्या काही शेतकऱ्यांचं मग एकरी 100 टनाच्या वरती उत्पादन गेलं. आणि मग आम्हाला पण वाटलं की आपण पण आता 3.5 फुटाची सरी जी आहे ती आता बंद करून 4.5 फुटावरती आपण जावं. आणि मग ज्या 2000 साली 13 एकर क्षेत्रावरती आपण 100 टनाचा प्रयोग केला होता त्याच 13 एकर क्षेत्रावरती मग परत आम्ही 4.5 फुटी सऱ्या सोडल्या. 3.5 वरून 4.5 केल्या. डोसेस मातीआड केले. जे आता 100 टनाचा जो पॅटर्न आहे तो सगळा राबवला. 65 वेळा काढले त्याचे. आणि मग ज्यावेळी त्या ऊसाची तोडणी चालू झाली तर मला खरोखर विश्वास स्वतःवर बसला नाही की इतकं उत्पादन निघू शकतं. तर सरासरी माझी 13 एकराची सरासरी त्यावेळी 108 टन बसली. माझ्या लक्षात आलं की आपण 2000 साली सुद्धा हा सेम पॅटर्न वापरला होता, परंतु सरीतलं अंतर माझं 3.5 फूट होतं. आणि मग तिथून मग माझ्या लक्षात आलं की आपण 4.5च्या आत आलो तर आपलं उत्पादन कमी येणार आहे. मग 4.5 फुटावरून 5 फुटावर गेलो, 5 फुटावरून 6 फुटावर गेलो, अगदी 7 फुटापर्यंत सुद्धा ट्राय केली, परंतु 100 टनाच्या आतमध्ये आलो नाही. त्यामुळे आपल्याला ऊसाचं उत्पादन काढायचं असेल तर पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की आपण कमीत कमी 4.5 फूट अंतर आपण ठेवलं पाहिजे. आता आज सुद्धा मी रिटर्न समजा 3.5 फुटावर आलो तर माझं 100 टनाचं हे उत्पादन जे आहे ते 70 टनावर येऊ शकतं. आणि दुसरा एक काय फायदा झाला, सरीतलं अंतर वाढल्यामुळं खोडव्याचं सुद्धा उत्पादन वाढलं. जिथं खोडवा 35-40 टन पडायचा तो 65, 70, 75 टनापर्यंत जायला. तर अलीकडल्या काळामध्ये तर जो बियाण्याला आपला ऊस तुटतो, जून महिन्यामध्ये बियाण्याला तुटतो, त्याचा फायदा एक असा व्हायला लागला की तो खोडवा पण 100 टनावरती जायला. आणि हे करत असताना तुम्ही ड्रीपवरती पण 100 टन काढू शकता, पाट पाण्यावरती पण काढू शकता. असं काही नाही की तुम्ही ठिबक सिंचन केला तर तुमचं 100 टन निघणार आहे. कारण आतापर्यंत जे आमचे 100 टन निघाले ते सगळे पाट पाण्यावरती निघालेले आहेत. शेवटी आपणाला जे उपलब्ध आहे त्याचा वापर करून आपण तिथपर्यंत जायचं. आणि मग हे करत असताना बियाणं सुद्धा आपण चांगलं वापरलं पाहिजे. शुद्ध बीजापुटे, फळे रसाळ गोमटी बियाणं चांगलं वापरत असाल तर एकरी 35 ते 36 टनापर्यंत उत्पादनामध्ये वाढ आलेलं भेटले जाते.
एकरमध्ये 1010 टन ऊस काढला. बियाणं चांगलं होतं, लागणीचं 1010 टन म्हणजे 101 टन उत्पादन त्यांचं एकरी मिळालं. खोडवा त्याचा 10 एकरात 700 टन झाला, म्हणजे खोडव्याचं 70 टन निघालं. आणि परत त्याच जमिनीमध्ये नंतर विश्रांती देऊन त्यांनी परत ज्यावेळी लागण केली त्याच्यामध्ये, त्यावेळी दुर्दैवानं बियाणं चांगलं मिळालं नाही. आणि मग ज्या 10 एकरमध्ये 1010 टन ऊस निघाला होता, त्याच 10 एकरामध्ये 650 टन त्यांचा ऊस निघाला. म्हणजे एकरी 65 टनानं त्यांना उतारा मिळाला आणि पूर्वी 101 टनानं त्यांना उतारा मिळाला. म्हणजे तिथं 36 टनाचा लॉस आलेला. स्वतः हे सगळं मी अनुभव आलेलं सांगतो मी तुम्हाला. मी कुठल्या पुस्तकातल्या गोष्टी नाही, स्वतः अनुभवलेल्या गोष्टी. आणि मग ज्या खोडव्यामध्ये त्यांचं 70 टन निघालं होतं, त्याच खोडव्याचं उत्पादन त्यांचं एकरी 45 टनानं 10 एकराचं 450 टन उत्पादन होतं. म्हणजे खोडव्यामध्ये त्यांना परत 25 टन, लागणीमध्ये 36 टन, म्हणजे जवळजवळ 61 टनाचं त्यांना लागण खोडवा ह्याच्यामध्ये त्यांना लॉस आला. म्हणजे त्यावेळी आमच्या लक्षात आले की चांगलं बियाणं वापरलं तर किती फायदा होऊ शकतो. आणि आज आपण दुर्दैवानं आपले शेतकरी बियाण्याकडे लक्ष देत नाही. बियाणं आपण चांगल्या क्वालिटीचं वापरलं पाहिजे, स्वतःचा बेणेमाळा आपण केला पाहिजे. आणि ते बेणेमाळा करत असताना आपण किती महिन्याचं बियाणं वापरायचं. समजा तुम्ही जूनमध्ये पुढल्या वर्षी लागण करणार असाल तर ह्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचा बेणेमाळा करायचा. म्हणजे 10 महिन्याचं बियाणं आपल्याला त्याच्यामध्ये मिळालं पाहिजे. आपल्याला 11 महिन्याचं बियाणं नको, 12 महिन्याचं नको, 10 महिन्याचं कवळं बियाणं पाहिजे. आणि ते बियाणं सुद्धा आपण सिलेक्शन करत असताना आपल्या भागामध्ये एखादं चांगलं बियाणं असतं बघा. एखाद्या शेतकऱ्याकडे असं बियाणं असतं की त्याच्या पानाची रुंदी चांगली असते, उसाला जाडी चांगली असते, एखादा डोस कमी टाकला तरी सुद्धा त्याचं उत्पादन चांगलं निघतं. म्हणजे 86 मध्ये सुद्धा बरेचसे व्हेरिएशन आलेले आहे. तर त्याच्यामधलं आपल्याला कुठलं बियाणं वापरायचं ज्याची पानाची रुंदी चांगली आहे, ज्या प्लॉटमध्ये जाड ऊसाची संख्या जास्त आहे आणि ज्याची पानं अशी वक्र पडलेली आहे, असा प्लॉट असतो आपल्या गावात. आपल्याला माहीत असते बाबा हे बियाणं वापरले की माझं उत्पादन वाढतं. तर अशा प्लॉटमध्ये किंवा टिश्यू कल्चरचं सुद्धा तुम्ही कोईमतूरचं वगैरे वापरू शकता. आणि मग आपल्या गावात एखाद्या प्लॉटमधलं बियाणं आपण वापरत असताना काय करायचं, पुढल्या वर्षी समजा तुमची 5 एकर लागण आहे तर ह्या वर्षी 5 गुंठ बियाणं आपण तयार करायचं. 5 गुंठ्याला तुम्हाला 15 ऊसाच्या 5 मळ्या बास होत्या. आणि ते बियाणं घेत असताना आपण एकसारखं तोडून घ्यायचं नाही. आता ऊसाच्या प्लॉटमध्ये बघा 2-4 ऊसाचे बेट चांगले असतात, एकदम जाड ऊस असतो. 5वा बेट एकदमच जाडी कमी असते. तर तसले ऊस टाळायचे आणि जाड जाड जे ऊस आहेत त्यातले एकदम जास्त जाडीचे जे ऊस आहेत असे ऊस आपण निवडायचे. अनुभव तुम्ही घेऊन बघा. ज्याचे तळातली घेराची लांबी 5 ते 6 इंच असली पाहिजे आणि जाडी पेरं हे एकदम निरोगी बियाणं पाहिजे. आणि त्यातलं ते बियाणं आपण सिलेक्शन करायचं आणि त्याचा आपण बेणेमाळा करायचा. आणि तो बेणेमाळा केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की ज्यावेळी त्या ऊसाची उगवण होते, उगवण होत असताना प्रत्येक मोडा अंगठ्यासारखा आलेला दिसेल तुम्हाला. कारण आपण सगळे जाड जाड ऊस आपण त्याच्यामध्ये शोधून काढलेले आहे. आणि मग त्याला बेणेमाळ्याला सुद्धा आपण खताचं नियोजन करत असताना कृषी खात्याने त्याला बेणेमाळ्यासाठी सेपरेट त्यांचं शेड्यूल असतं. जवळजवळ त्याला 8 ते 9 महिन्यापर्यंत नत्राचे डोसेस द्यावे लागतात. आणि त्या पद्धतीने आपण ॲक्युरेट नियोजन करायचं. 10व्या महिन्यात ऊस तोडणार आहे तर 9व्या महिन्यापर्यंत त्याच्यामध्ये नत्राचा डोस गेला पाहिजे. आणि मग असंच बियाणं ज्यावेळी तुम्ही वापरता त्यावेळी जगाच्या पाठीवर त्या क्वालिटीचं बियाणं तुम्हाला कुठं बाहेर मिळणार नाही. त्यामुळे बियाणं सुद्धा आपण स्वतः केलं पाहिजे. आणि ते बियाणं इतके चांगल्या क्वालिटीचं झालेलं असते की 9 महिन्यापर्यंत नत्राचे डोसेस दिल्यामुळं त्याचे डोळे असे फुगीर झालेले असतात, हिरवटपणा आलेला असतो, उगवणशक्ती त्याची चांगली होते, वाढ त्याची जोमदार होते. आणि ऊसाचं बघा एका गळ्यानं जर साधून आलं तर आणायचं काय अवघड नसतं. तर लागण चांगली त्याला साधली पाहिजे. तर आपण बियाणं सुद्धा चांगल्या पद्धतीनं वापर करायचा. आता हे बियाणं वापर केल्यानंतर आपण ऊस पिकामध्ये बघा खोडकिडीचं सुद्धा प्रमाण भरपूर असतं. खोडकिडीकडे सुद्धा जितकं लक्ष द्यायला पाहिजे आपण देत नाही. तर एकरी जवळजवळ 25 टनापर्यंत, म्हणजे तुमचा 100 टनाचा प्लॉट असेल तर तो 75 टनापर्यंत येऊ
शकतो आणि आपण खोडकिडीकडे पण तिकडे लक्ष देत नाही. तर त्याच्यासाठी आपले जे क्लोरेंट्रा निलेप्रोल आहे म्हणजे कोराजेन जो आहे किंवा फर्टेरा लागण करत असताना 4-4 किलो 3-4 हप्त्यामध्ये आपण टाकायचं किंवा कोराजेन लागण केल्यानंतर दुसऱ्या महिन्यात आणि 3-3.5 महिन्यात असं 2 वेळा भरणे व्हायच्या आधी त्याची जर तुम्ही आळवणी केला तर आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये तुम्हाला खोडकीड दिसणार नाही. खोडकीड दिसून नसल्यामुळं तुम्हाला ऊस तोडणे वेळी जिवंत ऊसाची संख्या त्याच्यामध्ये जास्त मिळणार. आता हे सर्व करत असताना खतं कशी टाकायचं हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. पूर्वी ज्यावेळी आम्ही खतं टाकायचं 3-4 गाड्या घ्यायचे पोती लागवड मिक्स करायचं आणि खत टाकायला चालू करायचं आणि ते काय माप घ्यायचं नाही काय नाही भरायचं पाठीत ते टाकायला चालू करायचं. खत कमी पडायला लागलं की राहिलेल्या क्षेत्राला कमी टाकायचं, शिल्लक राहायला लागलं की राहिलेल्या क्षेत्राला जास्त टाकायचं. तर आपल्याला ह्या सगळ्या पद्धती आपल्याला बंद करणं गरजेचं आहे. किती सऱ्या मोजायच्या एका क्षेत्राला किती किलो येतं ॲक्युरेट हे करून एकसारखं प्रत्येक ऊसाच्या बेटाला खत मिळालं पाहिजे. आणि हे टाकत असताना ही सगळी खतं मात्याड झाली पाहिजे. मात्याड खतं झाल्यामुळं तुमचं जे खत आहे तो 100% त्या पिकाला उपलब्ध होणार आहे. आणि याचा सुद्धा तुम्हाला एक किस्सा सांगतो. माझं एक 4 एकर क्षेत्र आहे. पहिल्या दिवशी 2 एकर चढ मारले खत टाकलं त्याच्यामध्ये आणि राहिलेल्या 2 एकर क्षेत्राला दुसऱ्या दिवशी खत टाकणार होतं. रात्री पाऊस भरपूर पडला, इतका पडला की जवळजवळ 15 दिवस त्या शेतामध्ये राहिलेल्या क्षेत्राला खत टाकता आलं नाही. संपूर्ण ताली फुटून सगळं पाणी बाहेर गेलं. आता म्हटलं 2 एकर खत टाकलेलं वाया गेलं. म्हटलं पाणी फुटून बाहेर गेलं म्हटलं काय म्हटलं गेलं म्हटलं आपलं खत वाया परत आपल्याला टाकावं लागणार. मग ज्यावेळी आम्ही त्या शेतामध्ये खत टाकायला गेलो तर त्यावेळी बघितलं आम्ही ताली फुटून गेल्यात, पाणी फुटून सगळं बाहेर गेलेलं आहे शेतातून. परंतु जे 15 दिवसामागे जे आपण चर भरून खत टाकलेलं होतं तो प्लॉट न टाकलेल्या ऊसाच्या प्लॉटपेक्षा 1 फुटानं वाढलेला होता. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की मातीआड मी डोसेस टाकल्यामुळं ताली फुटून पाणी जरी बाहेर गेलं तरी सुद्धा माझं खत हे तिथल्या तिथं राहिलं म्हणून ते 1 फुटानं जास्त वाढलं त्याच्यामध्ये. त्यामुळं खत टाकत असताना सुद्धा आपण मातीआड डोसेस टाकले पाहिजे. आणि त्याच्याबद्दलचं मी फेसबुकला पोस्ट सुद्धा टाकली होती. 15 दिवसाची लागवड आधी टाकलेले आणि 15 दिवसानंतर टाकणाऱ्या ऊसाचे ते सेम असे फोटो टाकले होते. तर त्याच्यामध्ये 1 फुटाचं त्याच्यामध्ये फरक पडलेला होता. मला सांगा जर खत जर वाहून गेलं असतं तर तो ऊस एवढा वाढला असता का? तर आपण खतं सुद्धा टाकत असताना मातीआड करून टाकायचं. 1 पोत्याचा जरी डोस असला 1 पोतं युरिया टाकायचं असलं तरी वर खत टाकायचं आमचं धाडस होत नाही. त्याच्यामध्ये चर मारणार ते लागवड मातीआड करणार आणि बुजवून देणार. कारण आता एवढी महागडी आपण खतं घ्यायची आहे तर त्याचा उपयोग सुद्धा आपल्या पिकाला झाला पाहिजे. आपण वर जे खतं टाकतोय हे काही हवे वाटे उडून जातात, काही पाण्या वाटे त्याचा निचरा होतो आणि एक फक्त मनाला समाधान की मी एवढं खत टाकलेलं आहे. परंतु आपल्याला त्याचा बेनिफिट जे मिळायला पाहिजे ते काही सुद्धा आपल्याला मिळत नाही. आता लागण करत असताना माझी पद्धत कशी आहे? 2000 सालापासून आपण 1 डोळा पद्धतीने लागण करतो. 2000 साली मला साधारण 40-45 मळ्या लागल्या. 3.5 फूट सरीवरती गेलो होतो. पुन्हा 5 फुटावर गेलो, 6 फुटावर गेलो, 7 फुटावर गेलो आणि त्या सर्वांचा अनुभव घेतल्यानंतर मला लक्षात आलं की 5 फूट ही सगळ्यात योग्य आहे. आणि मग 5x2 या अंतरावरती मी ऊसाची लागण करतो आणि ही लागण करत असताना मार्किंग करून पहिल्यांदा मार्किंग करतो आणि मग लागण करतो. आता मार्किंग करून लागण केल्यामुळे काय फायदा होतो बघा. आता 5x2 म्हणजे किती झालं? 10 स्क्वेअर फूट झालं. आपल्या 1 एकराचं क्षेत्रफळ किती आहे? तर 43,560. 43,560 भागिले 10 केला तर 1 एकरामध्ये रोपाची असेल किंवा डोळ्याची संख्या किती आहे आपल्याला कळतं. आणि हे का कळायला पाहिजे? तर आपल्याला एकरी 100 टन उत्पादन काढायचं असेल तर एका स्क्वेअर फुटाला 1 ऊस आपण आला पाहिजे.
असेल तर त्याच्यामध्ये 9 पाहिजे. 6 बाय 2 या अंतरावरती केलं तर त्याच्यामध्ये 12 ऊस पाहिजे. त्यावेळी मला एकरी 43,000 संख्या त्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि मग हे ॲक्युरेट केल्यामुळं मला कळतं की बाबा 5 बाय 2 किती संख्या आली? 10 संख्या आली. तर ह्याच्यामध्ये मला 10 ऊस ठेवायचे आहे. आणि ज्यावेळी मग आम्ही बघतो त्यावेळी 15, 20, 22 एवढी संख्या आलेली असते. आणि मग एवढी जर संख्या ठेवली, एकरी 80-85,000 जर संख्या ठेवली तर तुमचं 100 टनाचा जो ऊस आहे तो संख्या जास्त होऊन अतिरिक्त ऊस होऊन त्याचं उत्पादन ते 70-75 टनापर्यंत खाली येतं. कारण ऊस तोडणी वेळी भरपूर ऊस त्याच्यामध्ये तुम्हाला मरका मिळतो, जे अनावश्यक खाऊन त्याच्यामध्ये मरतं. आणि जे जिवंत ऊस आहे त्याला जाडे अतिशय आपल्याला कमी त्याच्यामध्ये मिळते. मग अशा कंडिशनला मी काय करतो, त्याची विरळणी करून घेतो. आता परवाच मी एका प्लॉटची माझी विरळणी केली. 5 बाय 2 अंतरावरती होती. एका बेटामध्ये 20-22 ऊस होते. मी बायकांना सांगितलं, जे मजूर आहेत, बाबा 5 बाय 2 अंतरावरती मला एका ऊसाच्या बेटामध्ये 10 ऊस ठेवा तुम्ही, बाकीचे सगळे तुम्ही काढा, 10 मोठे चांगले ऊस ठेवा. आणि मग ते बरोबर 5 बाय 2 अंतरावरती बरोबर 10 ऊस ठेवल्यामुळे एका एकरामध्ये करेक्ट 43,560 एवढी ऊसाची संख्या त्याच्यामध्ये राहते. आता ऊसाची विरळणी करत असताना तुम्ही जर बघितला तर अक्षरशः तुम्ही म्हणणार काय तुमचं डोकं फिरलंय काय, इतका चांगला ऊस काढतात काय. एका एकरामध्ये आपली 4 चाकी टेलर जो असतो त्याच्यामध्ये ते एक्स्ट्रा काढलेला ऊस बसत नाही, एवढा ऊस त्याच्यामधून निघतो. परंतु मला माहिती आहे ते निघाल्यानंतर काय फायदा होणार आहे. तो ऊस विरळणी केल्यानंतर 15 दिवसामध्ये त्याच्यामध्ये झाम करून ते ऊस 1 फुटानं वाढतो. कारण सगळे ते खाण्याची स्पर्धा त्याच्यामधून कमी होत जाते. त्यामुळे ऊसाची विरळणी करणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी मार्किंग केलं पाहिजे. आपण जर मार्किंग नाही केला, समजा 5 बाय तुम्ही 1 डोळा पद्धतीनं 5 बाय 1.5 अंतरावर तुम्ही लागण करायला किंवा 2 फुटांना लागण करायला, परंतु तुम्ही मार्किंग केला नाही आणि अंदाजे तुम्ही ठेवत गेला कांड्या किंवा रोपं ठेवत गेला तर तुम्हाला ॲक्युरेट 2 फूट कुठं मिळणार नाही. काही ठिकाणी 1.5 फूट मिळणार, काही ठिकाणी 1.25 फूट मिळणार, काही ठिकाणी 2 फूट मिळणार. मग तुम्हाला एका ऊसाच्या बेटामध्ये ऊस किती ठेवायचे हे कळत नाही, कारण एकसारखी संख्या नसल्यामुळं. त्यामुळं आपल्याला ऊसाची लागण करत असताना मार्किंग करून आपण तिथं लागण करायची. म्हणजे मग रोप लागण असू दे किंवा कांडे लागण असू दे. त्यामुळं आपल्याला संख्या नियोजन करणं, कुटुंब नियोजन करणं अतिशय सोपं जातं. आणि मग हे 43,000 जे ऊस आहेत त्याच्यामध्ये 3,000 जरी ऊस मेले आणि 40,000 राहिले ऊस तोडणीच्या वेळेपर्यंत, आणि 2.5 किलोचा जरी एक ऊस त्याच्यामध्ये राहिला, 2.5 गुणिले 40,000 बरोबर आपल्याला तिथं एकरी 100 टनाचं उत्पादन त्याच्यामध्ये मिळत जातं. आता दुसरं म्हणजे आता लागण करत असताना कंटाळा आला नाही ना, म्हणजे करतातच लागेल. आता सुरुवातीपासून तुम्हाला सांगणार आहे लागण करत असताना स्टेप बाय स्टेप काय करत जायचं. आता लागण करत असताना आम्ही 1 डोळा पद्धतीनं लागण करतो. 1 डोळा पद्धतीनं लागण करत असताना आपण ते कीटकनाशक बुरशीनाशक जे क्लोरो 20% क्लोराईड ते 1 लिटरला 2 ml आणि बायोस्टीन 1 लिटरला 1 ग्रॅमनं द्रावण करून त्याच्यामध्ये ते औषध 10 मिनिटं बुडवायचं. तत्पूर्वी जे आपण ऊस तोडायचा आहे, बियाणं जे कट करायचं आहे ते कट करत असताना आपण त्याला सुद्धा एक पद्धत आहे. 1 डोळा लागण कट करत असताना काही शेतकरी काय करतात, बरोबर मधोमध सेंटरनं कट करतात. तसं करायचं नाही. प्रत्येक डोळ्याच्या वरच्या बाजूला 1 ते 1.5 इंच अंतरावरती कट करत जायचं. म्हणजे खालचा भाग हा जास्त राहायला पाहिजे. म्हणजे ऊस ज्यावेळी ते अन्नवश घेत असतं ते खालून वर घेत असतं. त्यामुळं आपल्याला 1 डोळा पद्धतीनं लागण करायची असेल तर प्रत्येक डोळ्याच्या वरच्या बाजूला 1.5 इंच अंतरावरती कट करायचं. आणि ते कट करत असताना डोळे आडवे ठेवून कट करायचे. आणि कट करत असताना खाली जे तुम्ही ठोकळा घेणार आहे तो व्यवस्थित पाहिजे, हलणारा नसावा. कोयता जे वापरणार आहे तुम्ही तो कोयता सुद्धा आदल्या दिवशी धार लावून आणायची त्याला. कारण डोळ्याच्या जवळ आपण ज्यावेळी कट करतो जर कोयता धारदार नसेल तर ते बरोबर त्या डोळ्याच्या वरती चिर जाते. त्यामुळे कोयता धारदार घ्यायचा, डोळे असे आडवे येतील अशा पद्धतीने कट करत जायचं. ते कट करत असताना तोडणाऱ्या माणसानं तळात एखादी कांडी बाजूला काढायची, वरची एखादी
एक डोळा ह्या बाजूला असेल तर दुसरा ह्या बाजूला असतो. तुम्ही वरती डोळा करून जर कट केला तर दुसरा डोळा त्या लाकडावरती चेचला जातो. त्यामुळे डोळे साईडला येतील अशा पद्धतीनं ते कट करायचं. आणि हे कट केल्यानंतर जे आपण मार्किंग केलेलं आहे 5x1.5 असेल 2 असेल त्या मार्किंगवरती ती काठी परत ठेवत जायचं. आणि ते ठेवत असताना ते ठेवणाऱ्या त्या मजुरानं काय करायचं की प्रत्येक डोळा हा चेक करत जायचा. त्याला शंका वाटले की त्यानं ते डोळा बाजूला करायचा, तिथं चांगला डोळा ठेवायचा. म्हणजे 1 एकराला ज्यावेळी तुम्ही पूर्ण एक डोळा मांडून घेता त्यात एक सुद्धा डोळा त्याच्यामध्ये खराब नसावा. कारण आपण अंतर ठेवलं 1.5 ते 2 फूट. समजा तुम्ही 1.5 फूट अंतर ठेवलं आणि एक डोळा जर तिथे गॅप झाला तर तिथं 3 फुटाचं अंतर राहतं. 2 डोळ्यावर जर तुम्ही एक काठी मांडला असेल 2 फुटावर तर तिथं 4 फुटाचा आपल्याला गॅप पडत असतो. कारण आपण सरळ पद्धतीनं लागण करत नाही, त्याच्यामध्ये अंतर ठेवून लागण करतोय. त्यामुळं लागण करत असताना अतिशय काळजीपूर्वक प्रत्येक डोळा ठेवत असताना आकाशाच्या बाजूने वरती डोळा ठेवायचा. मी बघतोय ते मजूर लोक डोळा ठेवत असताना सुद्धा डोळा चांगला वाईट बघत नाहीत. कसा पण डोळा ठेवतात, डोळा साईडला आलेला असतो, काही डोळा खाली आलेला असतो. असं नाही, डोळा ठेवत असताना डोळा चेक करायचा, प्रत्येक डोळा आकाशाच्या दिशेने ठेवत जायचा. आणि मग लागण करत असताना आपल्याला बेसल डोस घ्यायचा त्यावेळी. त्याच्यासाठी एकरी 2 बॅग DAP आणि त्याच्यासाठी फर्टेरा 4 किलो घेतो मी. म्हणजे सुरुवातीच्या एका महिन्यामध्ये जे खोडकीड येणार आहे ते खोडकीड अजिबात त्याच्यामध्ये येत नाही. आणि मग हे लागण करत असताना कसं करायचं, पावसाळी दिवस असतंय तर आम्ही मध्य सेंटरला न करता एका बाजूला लागण करतो. कुठल्या बाजूने? ज्या बाजूने सूर्यप्रकाश जास्त आहे. समजा तुम्ही पूर्व पश्चिम लागण करत असाल तर उत्तर दिशेच्या बगलेला आणि दक्षिण उत्तर लागण करत असाल तर पश्चिम दिशेच्या बाजूला, ज्या बाजूला सूर्यप्रकाश आपल्याला जास्त मिळतो. आणि त्या बाजूला मग आपण कुदळीनं जळ मारायचा आहे. तिथं आपण तो खताचा डोस टाकायचा आणि तो बुजवून घ्यायचा. आणि मग जे वरती आपण काठी मांडून ठेवलेले आहे ते तुम्ही ज्यावेळी पाण्यात लागण करत असता, ज्यावेळी तुम्ही पाण्यात लागण करत असता त्यावेळी आपली मशागत इतकी चांगली झालेली असते की 2 वेळा नांगरट झालेली असते, जमीन भुसभुशीत झालेली असते, हरभऱ्याचा बेवड घेतलेला असतो. आणि मग त्यावेळी आपल्याला मशागत चांगली झाल्यामुळं ते आपल्याला सहज तुम्ही हाताने जरी दाबला तर ती काठी सहजासहजी खाली जाते. फक्त काठी खाली जात असताना वर ज्या स्थितीत ठेवलेला आहे त्याच स्थितीमध्ये खाली जमिनीत गेला पाहिजे. तो डोळा असा फिरला नसला पाहिजे. वरती डोळे करून ठेवले ना तो तसाच जमिनीमध्ये खाली गेला पाहिजे. दुसऱ्या दिवशी कुठलाही डोळा तुम्ही असं काढून पाहिजे तर प्रत्येक डोळे तुम्हाला वर दिसले पाहिजे. कारण एक डोळ्याला ऑप्शन नाही, 2 डोळ्याला ऑप्शन असतो. बाबा एक डोळा खराब झाला तर दुसरा असतो. त्यामुळे इतकी काळजी आपल्याला एक डोळा लागण करत असताना घ्यावी लागते. आणि मग ते लागण करत असताना जास्त खोल पण जाऊ द्यायचं नाही. 1 ते 1.5 इंचापेक्षा जास्त खोलीवरती डोळा खाली जाऊ द्यायचा नाही. आणि मग ते लागण करून घ्यायचे. व्यवस्थित चांगल्या पद्धतीने लागण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्याच्यामध्ये तणनाशकाचा वापर करायचा. आता पूर्वी आम्ही त्या तणनाशकाचा वापर करत नव्हतो. 93 सालापासून तणनाशकाचा वापर करायला लागलो. ज्यावेळी तणनाशकाचा वापर करत नव्हतो तर त्यावेळी 12 महिने शेतामध्ये मजूर काम असायचं 24 तास. रोज उठले की सकाळी 8 वाजता जायचं, दिवसभर त्या बायकाच्या मग आपली ड्युटी ठरलेली. अक्षरशः वैताग येऊन गेलेले होतात. परंतु त्या काळामध्ये मजूर काम करायचे. तर अलीकडच्या काळामध्ये मजुरांची काम करायची सुद्धा प्रवृत्ती राहिलेली आहे. त्यामुळे मग 93 साला पहिल्यांदा मी तणनाशकाचा वापर केला. आता तणनाशकाचा वापर चांगला का वाईट ह्याच्यामध्ये मतभेद असू शकतात. वापर हा वाईटच आहे. परंतु मी काय करतो, तणनाशकाचा वापर करत असताना कुठं तर ते मायनस येण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करायचा, शेणखताचा वापर करायचा, पाचन ठेवायचं, तुमच्या हिरवळीच्या खताचा वापर करायचा, जीवाणूचा वापर करायचा आणि कुठं तर ते भरून काढायचा प्रयत्न करतो. आज 93 ते आज 2024 म्हणजे किती वर्ष झाले बघा, 30-31 वर्ष झालं मी तणनाशकाचा वापर करतोय. पण कुठं तर ते भरून काढलेलं आहे. त्यामुळं मला आज सुद्धा जमिनीची ताकद पूर्वीपेक्षा सुद्धा चांगली वाटते. आणि ज्यांना तणनाशकाचा वापर करायची गरज वाटत नाही त्यांनी वापर करू सुद्धा नका. जर घरनं करायची तयार असेल तर किंवा बजरकर्मी तुम्ही घेऊ शकता. परंतु आम्हाला
लागण झाल्या दुसऱ्या दिवशी तणनाशकाची फवारणी करायची आहे, तर पहिल्यांदा जिथं जिथं कांड्या उघड्या पडलेल्या आहेत त्या कांड्या झाकून घ्यायच्या सगळ्या आणि मग ती फवारणी करत असताना जे मेट्रिमेंजन आहे ते 100 ग्रॅम हे 60 लिटर पाण्यासाठी वापरायचं. आणि जर त्याच्यामध्ये तुम्हाला तण जर उगून आलेलं असेल तर त्याच्यामध्ये 240 एका लिटरला 3 ते 4 मिली त्याच्यासोबत वापरायचं. जर तण आलेलं असेल तर प्लेन आपण मेट्रिमेंजन सुद्धा त्याच्यामध्ये वापरू शकतो. आता तणनाशक कसं आपण मारायचं आहे, बऱ्याच ठिकाणी मी बघतो की तणनाशक मारत असताना सरळ असं पुढं चालत फवारणी करतात. पुढं चालत असताना काय होतं, जमिनीला ओल असल्यामुळं आपण तणनाशक मारत जाऊन जसं जसं पुढे जाऊ तसं जिथं आपण तणनाशक मारलेल्या ठिकाणी आपले पाऊल पडत जातं त्या ठिकाणचं कोटिंग पूर्ण फुटतं. त्याच्यामध्ये तणनाशक म्हणजे एक अशी फिल्म तयार झालेली असते आणि ते आपण सरळ चालत गेल्यामुळं ते फिल्म तुटते आणि जिथं जिथं आपले पाऊल पडलेले आहेत त्या त्या ठिकाणी परत ते तण उगवतं. त्यामुळे तणनाशक मारत असताना आपण मागे रिव्हर्स उलटं चालत जायचं आणि ते तणनाशक मारायचं, म्हणजे आपले पाऊल पडल्यानंतर परत त्याच्यावरती तणनाशकाचा स्प्रे होतो. आणि हे सर्व झाल्यानंतर आपण लागण करत असताना सुद्धा एकरी 300 ते 400 डोळे दुसऱ्या साईडला एक अंडीगडी म्हणून ते लावून ठेवायचं. आणि मग 30 दिवसांनी त्या शेतामध्ये गेला की तुम्ही अतिशय काळजीपूर्वक लागण केला, चांगलं बियाणं वापरलेलं आहे, योग्य खोलीवर त्याची लावण केलेलं आहे, प्रत्येक डोळा चेक केलेला आहे, अतिशय लागण जो चांगले उगलेले असते, जवळजवळ 90 ते 95% लागण उगून आलेले असते. मग काही वेळा काय होतं, तुम्ही लागण करताना लगेच दुसऱ्या दिवशी मोठा पाऊस होतो आणि अशा वेळी मग मोठ्या प्रमाणात गॅप्स पडलेले असतात. अशा वेळी जे आपण एक्स्ट्रा लावलेला असतो ते 30 दिवसांनी ज्या ज्या ठिकाणी गॅप्स पडलेले असतात त्या त्या ठिकाणी ते रोप आपणाला लावायचं. आता हे रोप लावत असताना कसं लावायचं, सकाळी साधारण 10 पर्यंत आणि संध्याकाळी 4 नंतर ती रोपं लावायची जे आपण एक्स्ट्रा लावून ठेवलेले आहेत ते. आणि ते लावत असताना त्याचा तो वरचा तो जो शेंडा आहे थोडं रोप वरून फोडायचं, म्हणजे ते रोप सोकत नाही, लवकर त्या रोपांचा सूर लागतो. मग सकाळी ते रोप लावत असताना ऊन कमी असतं त्यावेळी ते जिथं जिथं गॅप्स पडले तिथं ते रोप लावायचं आणि सोबत पाणी देऊन व्यवस्थित दाबून घ्यायचं त्याला. आणि मग 15 दिवसामध्ये तिथं त्या शेतामध्ये जायचंच नाही. 15 दिवसांनी तुम्हाला गेल्यानंतर तुम्ही कुठं गॅप्स तुम्ही सांडलेला आहे ते आपल्याला कळून येत नाही, कारण आपण एका वयाची सगळी रोपं असल्यामुळं ते बरोबर त्याच्यामध्ये शेड झालेलं असतं. आणि ते समजा तुम्ही एक्स्ट्रा लावले नाही आणि 30 दिवसांनी जर तिथं कांड्या लावला तर शेवटपर्यंत काही त्याचा मेळ येत नाही. आणि ऊसाची भरणी करत असताना सुरुवातीला आलेला ऊस भरपूर वाढलेला असतो आणि ते 1 महिन्यानं 6 महिन्याने जी तुम्ही कांडी लावलेलं असतात ते त्याच्या वशनीमध्ये पडतं आणि नुसतं सिंगल काडी येतं. आणि मग भरणी लावायला लागली की आपण काय करतो, मग आपण वाट बघत नाही त्याची फुटवे व्हायची आणि त्याला वसं पण पडतं आणि मग नुसतं सिंगल काडी राहते ती आणि एक नुसतं मनाचं समाधान झालेलं असतं की मी तुटाळ सांधून घेतले. तेच तुम्ही एक्स्ट्रा लावून ठेवला लागण करत असताना कांड्या तर त्याच वयाचं रोप तुम्हाला 30 दिवसांनी मिळतं आणि अगदी एक जीव होतं आणि त्याच्यामध्ये जे गॅप्स पडून जे तुटाळ होणार आहे ते अजिबात त्याच्यामध्ये होत नाही. तर आपण लागण करत असताना सुद्धा आपण एक्स्ट्रा आपण कांड्या आपण लावून घेणं गरजेचं आहे. आता 30 दिवसांना मग आम्ही काय करतो, सगळं तुटाळ वगैरे सांधून घेतल्यानंतर एक बगली लागण असते त्याच्यापासून साधारण 6 इंच अंतरावरती परत कुदळीने जळ मारतो आणि एकरी 1 युरिया 1 अमोनियम सल्फेट आणि 1 पोटॅश टाकतो. आता हे टाकत असताना बघा काही शेतकरी कसं करतात की रोपा लावूनच असं टाकतात. अतिशय चुकीची पद्धत आहे. एका ठिकाणीच भरपूर खत पडतं आणि तिथं त्या रोपाला त्याचा शॉक बसू शकतो. तसं न करता रांगोळी पद्धतीनं त्या चळीमध्ये सरळ आपण ते खत टाकायचं आणि परत ते हातानं बुजवून घ्यायचं. हा पहिला डोस झाल्यानंतर साधारण 65व्या दिवशी आम्ही मग जेटा फोडून देतो. आता ज्यावेळी तुम्ही कांडी लागण करता आणि 5x2 4.5x2 अंतरावरती लागण करता
जेटा मोडणं गरजेचं आहे. कारण जेटा म्हणजे मदरशूट. जेटा मोडल्यानंतर आपल्याला साईडचे फुटवे भरपूर येणार आहे आणि तुम्हाला एकरी 43,000 जर संख्या पाहिजे असेल तर जेटा मोडल्याशिवाय तेवढी संख्या आपल्याला मिळत नाही. आणि समजा काही वेळा जर तुमची संख्या जास्त असेल तर जेटा नाही मोडलं तरी पण चालतं. पण ज्यावेळी संख्या कमी असते त्यावेळी 65व्या दिवशी आपण जेटा मोडायचा. आणि जेटा मोडल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की एकदम फुटवे भरपूर वाढलेले दिसतील आणि एकसारखी फुटव्यांची वाढ होते. कारण जेटा काय करतो की सगळ्यांचा अन्नवंश खातो आणि मग जेटा काढल्यामुळं साईडच्या फुटव्यांची जी वाढ आहे ती एकसारखी आणि एका गतीनं होते. आणि मग जेटा मोडल्यानंतर परत आम्ही त्यावेळी परत खताचा डोस देतो. त्यावेळी एकरी 2 बॅग 12-32-16 1 युरिया 1 अमोनियम सल्फेट आणि 1 पोटॅश टाकतो. आणि ते टाकत असताना कसं टाकायचं? सुरुवातीचं दुसरा डोस 30 दिवसांनी आपण रोपापासून 6 इंच अंतरावर टाकलेला आहे. आता लागण तर आपण पावसाळा असल्यामुळे एका बगलेला केलेला आहे. तर त्या बगलेला आतल्या बाजूला परत ते खत टाकायचं आणि त्या वरब्याची माती थोडी त्याला लावत जायचं. त्याने 4 बोटाची भर त्या उसाच्या फुटव्याला पण लागलं पाहिजे. उसाच्या फुटव्याला भर लागल्यामुळं दोषेशी आपला माथ्याड झाला आणि न कळत त्या बेटाला आपल्याला फुटवे सुद्धा जाड झालेले दिसतील. आणि बऱ्यापैकी योग्यवेळी त्याला ते भर लागल्यामुळं आपल्याला खोडकिडीचा प्रादुर्भाव होईल. काही अंशी त्याच्यामध्ये कमी झालेला दिसून येतो. आणि मग हे सर्व करत असताना सूक्ष्म अन्नद्रव्याचा सुद्धा डोस टाकतो आम्ही. सूक्ष्म अन्नद्रव्याचा डोस टाकत असताना साधारण 75 ते 85व्या दिवशी सूक्ष्म अन्नद्रव्याचा डोस टाकतो. आता सूक्ष्म अन्नद्रव्याचा डोस टाकत असताना काय काय घ्यायचं? एकरी 10 किलो झिंक सल्फेट, 10 किलो फेरस सल्फेट, 25 किलो मॅग्नेशियम, 5 किलो मॅग्नीज, बोरॉन 3 किलो, गंधक 10 किलो आणि सिलिकॉन पावडर स्वरूपात जे मिळतं ते 80 किलो. आता हे घेत असताना एक लक्षात ठेवायचं की रासायनिक खताबरोबर ते द्यायचं नाही. मग आपण 65व्या दिवशी रासायनिक खत दिलेलं आहे. त्याच्यानंतर 75 ते 80व्या दिवशी आपण आता हा सूक्ष्म अन्नद्रव्याचा डोस देत आहे. बरेच शेतकरी आता मी बघतो की सूक्ष्म अन्नद्रव्य देत असताना रासायनिक खतामध्ये मिक्स करून टाकतात. तर ते अतिशय चुकीचं आहे. 15 दिवसाचं त्याच्यामध्ये आपण अंतर ठेवलं पाहिजे. आणि हे देत असताना ते शेणखताच्या माध्यमातून द्या किंवा इतर कारखान्याचं जे कंपोस्ट मिळतं त्या कंपोस्टाच्या माध्यमातून द्या. आता आम्ही कसं करतो? आम्ही काय करतो की जानेवारी-फेब्रुवारीमध्ये शेणखत जे आहे ते उकरड्यामधून काढून जमिनीवरती असं डेपो मारून टाकतो. आणि ज्यावेळी मग आम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी शेणखताची गरज पडते तर साधारण 4-5 महिने जमिनीवर पडलेलं असतं ते शेणखत आणि त्याच्यातलं मॉइश्चर पूर्ण कमी झालेलं असतं. आणि मग ते चाळून घेतो आम्ही एकरी 250-300 किलो आणि त्याच्यामध्ये हे सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य हे मिक्स करून एक 8 दिवस त्याच्यामध्ये ठेवतो. हे सूक्ष्म अन्नद्रव्य मिक्स केल्यामुळे काय होतं? ते 100% पिकाला लागू होतं. एक चिलेटेड फॉर्म तयार होत होतं शेणखतामध्ये मिक्स करून ठेवल्यामुळं. आणि जमिनीवर ठेवल्यामुळं काय होतं? त्याच्यातलं मॉइश्चर कमी झालेलं असते, त्याला पाणी सुटत नाही. तुम्ही लगेच शेणखत असं उकरड्यातनं काढलं लगेच मिक्स केलं तर त्याला पाणी सुटतं. दुसरं आपण कारखान्याचं कंपोस्ट सुद्धा घेऊ शकता. त्याच्यामध्ये मिक्स करायचं 8-10 दिवस 15 दिवस ठेवा आणि नंतर मग तो आपल्या ऊस पिकाला द्यायचा. तर सूक्ष्म अन्नद्रव्य देत असताना एक लक्षात ठेवा की तुम्ही रासायनिक खताबरोबर द्यायचं नाही. आणि ते देत असताना आपण कुठल्याही खताच्या सेंद्रिय खताच्या माध्यमातून ते द्यायचं. आणि मग साधारण 105 ते 110 दिवस झाले की आम्ही पॉवर टिलरच्या सहाय्याने ऊसाची बांधणी करतो. आता पूर्वी बघा 3-3.5 फुटाच्या सऱ्या असायच्या. त्यावेळी बैलाच्या सहाय्याने आपण बांधणी करायचो. परंतु ज्यावेळी सरीतलं अंतर वाढत गेलं 4.5, 5, 6 तर बैलाची अवतानं व्यवस्थित तिथंपर्यंत माती जात नाही, मध्ये गव्हाण राहतं. मग गव्हाण राहिले की काय होतं? ऊस तो लवकर पडतो. थोडं जरी वारं सुटलं की 15-16 काढून
बेट आहे त्या बेटामध्ये ती माती पडत जाते आणि 2-2.5 कांड्या ऊसाच्या त्याच्यामध्ये फुटल्या जातात आणि आतमध्ये माती पडल्यामुळं त्याला एक भक्कमपणा येतो. तो ऊस सहजासहजी पडत नाही. त्यामुळं अलीकडल्या काळामध्ये आपण पॉवर टिलरशिवाय पर्यायच नाही. 4.5-5 फूट तिसरी असेल तर पॉवर टिलरच्या साहाय्यानं बांधणी करायची आणि ती सुरुवातीला रिवर्स बांधणी करावी लागते. म्हणजे पॉवर टिलर रिवर्स चालवला की ती माती ऊसाच्या बेटामध्ये पडत जाते आणि मग मोठी बांधणी जी आहे ती 135 ते 140 दिवसांनी करतो. त्यावेळी मग परत रेझर घालतो. कारण 105 दिवसाला जेव्हा आपण रिवर्स भरणी करतो त्यावेळी असा खडा बेट झालेला असतो बघा, फक्त रिवर्स मारलेला असतो. परंतु खाली जे मुळे आहे त्या मुळेला थोडे सपोर्टची गरज असते आणि त्यासाठी परत आपण त्याच्यामध्ये रेझर टाकतो. आता ह्यावेळी रेझर टाकत असताना तो पॉवर टिलर रिवर्स चालवावा लागत नाही, तो सरळ चालवावा लागतो. त्या पातीनं पुढं माती उकरत जाते आणि ऊसाचा जो खडा बेड आहे त्याला साईडला परत अशी भर लागत जाते आणि एक भक्कमपणा त्याला येतो आणि मग त्यावेळी परत एक युरिया 1 पोटॅश टाकून आपण रेझरनं मोठी बांधणी करतो. म्हणजे जवळजवळ 6 डोस आतापर्यंत सगळे मातेड झाले, एक पण डोस आपण वरती टाकलेला नाही आणि मग ते रेझरनं बांधणी झाल्यामुळे एक भक्कमपणा असा आलेला असतो की ज्यावेळी तो ऊस 16-17 कांडीवर जातो आणि आपल्याला वाटतं आता 4 दिवसात आता ऊस पडणार, परंतु तो पडत असताना बांधणी आपली एवढी चांगली झालेली आहे, तो पडत असताना बेंड होऊन पडतो परंतु तळातून उकडून पडत नाही. त्यामुळे ऊस पडला तर तुम्ही घाबरं पडू नका. तुमचा 100 टन ऊस किंवा 60-70 टनाच्या कुठला जो ऊस आहे तो ऊस उभा ऊस कधी तितकं तुम्हाला उत्पादन देणार नाही. तुमचा ऊस उभा आहे तो 100 टन कधीच पडणार नाही. तुम्ही ऊस चांगला पिकवला आहे, त्याचं वजन त्याला पेलवलेलं नाही म्हणून तो ऊस पडलेला आहे. त्यामुळे ऊस पडला म्हणून तुम्ही घाबरवायचं काम नाही. फक्त तो पडत असताना बेंड होऊन पडला पाहिजे, उकळून पडला नसला पाहिजे. त्यासाठी त्याची बांधणी आपण चांगलं करणं गरजेचं आहे. आणि मग ज्यावेळी आपल्याला वाटतं की बाबा आता 15-16 कांडीवरती ऊस पडणार आहे त्यावेळी ते ऊस पडायच्या आधी आपण काय करायचं, चारही बाजूनं ऊस दाबून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला ऊसाची दारी धरता आली पाहिजे. प्रत्येक 6-7 सरीला ऊस अजिबात दाबू नका. पूर्वी आम्ही काय करणार, प्रत्येक 6-7 सरीला उभा ऊस दाबायचा, आडवा दाबायचा व त्याला खोप घालायची आणि मग त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात ऊस मार्गाने घ्यायचा. तुम्ही आता सुद्धा बघा ऊस दाबलेल्या ठिकाणी बघा, ऊसाची तोडणी होत असताना जिथं जिथं ऊस दाबलाय तिथं कालांतरानं तो ऊस आडवा होतो. अखंड गड्ड्याच्या गड्डे ते पेट वाळलेलं असतं आणि जरी जिवंत असेल तरी त्याच्यात वजन फार कमी असतं. ज्यावेळी आपण एकरी 100 टनाचं टार्गेट ठेवतो तर एक पॉईंट तिथला महत्त्वाचा असतो. तुम्ही 70-75 पर्यंत सहज जाता, पण तिथून पुढे समजा तुम्ही प्रत्येक 6-7 सरीला उभा आडवा ऊस जर दाबत गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला 15-20 टनाचा तुम्हाला तिथं मार बसणार. ज्या ठिकाणी ऊस दाबलेले त्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन तिथं तुमचं कमी निघणार आणि जिथं खोप केला आहे तिथं आतमध्ये जळका ऊस जास्त तुम्हाला सापडणार. आम्ही काय करतो, आता ऊस पडणार आहे असं वाटलं 4 दिवसामध्ये ऊस पडेल तर त्यावेळी चारही बाजूनं तो ऊस साईडनं असं दाबून घेतो आणि मी तर ऊसामध्ये एक सुद्धा वाट ठेवत नाही. माझ्या प्लॉटमध्ये आला तर तुम्हाला साईडनंच फक्त फिरता येणार, आतमध्ये जाताच येणार नाही. काहीच प्रॉब्लेम येत नाही. वैरण काढायला कोणाला जायला येत नाही, आत डुकरं कशालाच आत जाता येत नाही. फक्त काय करतो, साधारण एक वेळ पाट पाण्यातून किंवा ड्रीपमधून क्लोरोसायपर एकरी 1 लिटर सोडतो. म्हणजे समजा आत कुठतर मावा वगैरे पडला असेल तर तो वासानं तो पडतो सगळा, कारण परत आतमध्ये जाता येत नाही, वाटा ठेवलेल्या असतात. आणि मग असा ऊस ज्यावेळी त्या ऊसाची तोडणी होते तर 100 टनाचा ऊस कसा असतो, जवळजवळ 45 ते 50 कांडीपर्यंत ऊस गेलेला असतो आणि 3-4 ठिकाणी त्याला असं पाक आलेले असतात. 3-4 कांडगे त्या ऊसाची करावी लागतात. काही ऊस 53-54 कांडीपर्यंत गेलेला असतो. जो माझा 130 टनावरती जे मला 7 महिन्याच्या अंतरावरती उत्पादन निघालं होतं तर ते
53-54 काठीपर्यंत ऊस गेलेला होता आणि वाढत सोडून त्याची उंची जवळजवळ 21 ते 22 फूट आलेली होती. आणि मग तो ऊस तोडत असताना ऊस तोडला की वडून बाहेर काढत असताना अखंड ऊस कधीच यायचा नाही. एवढा बाहेर येणार आणि परत तुटणार, परत तो वडून काढायचा. म्हणजे अक्षरशः ऊस तोडणारे मजूर हैराण होतात, म्हणजे त्याचे आजारी पडतात मला किंवा फट सोडून जातात. मग त्यांना काय तर आम्हीच दाखवायचं, जेवण द्यायचं, ते ऊस तोडून द्यायचं. आणि मग तो ऊस तोडत असताना आपण चांगल्या पद्धतीनं बांधणी केलेली असते, पाचट काढलेलं असतं व्यवस्थित, ऊस दाबलेलं असतं, त्यामुळे ऊस व्यवस्थित एक बाजूने पडून सगळे ऊसाचे शेंडे हे वर आलेले असतात. आणि मग ऊस तोडला की 20 फुटावरती त्याचं वाढ जिवंत असतं. आणि मग तो ऊस तोडत असताना ऊसाच्या मुळ्या कशा पडतात, 2 मुळ्या पडल्या की तिसरी मुळी ठेवायला जागा नसते आणि तो ऊस परत उचलून त्याच्यावरती ठेवावा लागतो आणि मग तो ऊस एकरी 100 टनावरती जातो. तर आपण सुद्धा अशा पद्धतीने एकरी 100 टनाचं उत्पादन घ्यावं, हे सर्व आपण शांततेनं ऐकून घेतला. परंतु तुम्हाला आता वाटणार एकरी 100 टन काढायचं फारच अवघड आहे. मित्रांनो, अवघड काहीच नाही. फक्त लक्षात ठेवा, कुठलीही चांगली गोष्ट, मी कुठलीही म्हणतोय, कुठलीही चांगली गोष्ट करत असताना बघा कष्ट असते. काय वाईट गोष्टीला कष्ट नसतं. त्यामुळे ज्यांना कष्ट करायची तयारी आहे ती सहज एकरी 100 टनावरती जातात. आज आमच्या भागामध्ये बघा भरपूर शेतकरी एकरी 100 टनाच्या वरती गेलेले आहेत. आणि आपण सुद्धा एकरी 100 टनाच्या वरती जावं अशी अपेक्षा करतो. आणि मला इथं बोलायची संधी दिल्याबद्दल कृष्णा कारखान्याचे सर्व चेअरमन साहेब, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो व मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता 6 महिने झालं मी इंडोनेशियामध्ये एका कारखान्याच्या कन्सल्टन्सीला जातो. तर त्यांचं म्हणजे तिथं पद्धत कशी आहे त्या इंडोनेशियामध्ये, जेवढे साखर कारखाने आहेत, कारखाना पण त्यांचाच आणि शेती पण त्यांचीच. आता मी ज्या ठिकाणी जातो त्यांची स्वतःची 40,000 हेक्टर जमीन आहे आणि 15,000 कॅपॅसिटीचा कारखाना आहे त्यांचा. आणि त्यांना 2 टर्बाईन येतात त्यांची. आणि हार्वेस्टिंगला आपले शक्तिमान कंपनीचे 12 मोठे हार्वेस्टर आहेत. तर तिथं मी आता 6 महिने झालं कन्सल्टन्सीला जातो. साधारण 25,000 एकर मला दिले त्यांनी कन्सल्टन्सी. तर तिथले ऊस शेतीचं जर सांगायचं झालं तर 80च्या दशकातले आपले आजोबा सुद्धा त्यांच्यापेक्षा चांगले करत होते. एवढी अवस्था आता सध्या तिथं त्यांची वाईट आहे. म्हणजे आता मी जिथं जातो त्यांचे हेक्टरी ॲव्हरेज 25 टन आहे, एकरी 10 टन ॲव्हरेज आहे. तिथले शेती अधिकारी, ऊस विकास अधिकारी वगैरे असतील, त्यांना ऊसातलं काहीच कळत नाही, काहीच ज्ञान नाही, कुठल्या वेळी काय करायला पाहिजे काय नाही. आणि ते लागण करत असताना एकरी जवळजवळ 4 ते 5 टन ऊस वापरतात, असं डबल कांडी लागण करतात. आणि कुठला डोस कधी द्यायचं, ह्याचं कशाचं काही नियोजन नाही, तणाचं नियंत्रण नाही. आणि ज्या प्रमाणात उत्पादन निघायला पाहिजे ते पण निघत नाही. तिथं ऊसांना रिकव्हरी पण फार कमी आहे. खोडकिडीचं सुद्धा प्रमाण भरपूर आहे त्या देशामध्ये. म्हणजे औषधं जी पाहिजे ती मिळत नाहीत आपल्याला तिथं. तर आम्ही जिथं जातो त्यांची सुद्धा त्या ह्या वर्षीची रिकव्हरी त्यांची 7.5 आहे, गेल्या वर्षी 7 होती. आणि आज ते त्या देशामध्ये 3ऱ्या का 4थ्या नंबरमध्ये म्हणजे 7.5 म्हणजे ते फार खुश झालेले आहे. तर जे खाली त्यांच्यापेक्षा लो रिकव्हरी आहे ते शेवटाला जे कारखाने आहेत त्यांची 4.5 रिकव्हरी आहे तिथं. आणि मग मला तिथं त्याने सोशल मीडियामधून आमच्या ऊसाची शेती बघितल्यानंतर तिथं आपली ऊस शेती बघायला आले होते ते. आणि ते बघितल्यानंतर परत मला बोलवलं त्याने इंडोनेशियाला. मग मी तिथं जाऊन बघितल्यानंतर त्यांनी म्हटले आम्हाला तुम्ही मदत करायला पाहिजे. मग आता 6 महिने झालं आता आपल्या पद्धतीनं सगळं तिथं चालू आहे. म्हणजे सरीतलं अंतर ते त्यांचं जे 4 फूट वगैरे होतं ते सगळं बंद केलं, पण 5 फूट अंतर ठेवलेलं आहे. खताचे डोसेस मातेड केलेले आहेत. फक्त तिथं प्रॉब्लेम काय होतं,
केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आता आमची वाटचाल चालू आहे. दुसरं म्हणजे तिथं शेतीला वीज नाही, कुठल्या शेतीला वीज नाही. ते सगळं ते शेततळे वगैरे आहेत, नैसर्गिक शेततळे, त्याच्यावर इंधन बसवलं आहे, डिझेलवर सगळं आहे. आणि आता जे आता आम्ही पहिली लागण सप्टेंबर महिन्यात केली, त्याची आता बांधणी वगैरे आता चालू आहे तिथे केली. आणि तिथं ऋतू पण दोनच आहेत, हिवाळा आणि पावसाळा आणि उन्हाळा. जून ते नोव्हेंबर उन्हाळा आणि डिसेंबर ते मे महिना हा पावसाळा असतो. आणि पाऊस पण एवढा असतो की 6 महिन्यामध्ये 2200 मिलीमीटर पाऊस पडतो. म्हणजे आता बघा, एक दिवस आडाला पाऊस असतो आणि 15-20 मिनिटं अर्धा तास पाऊस पडतो, पण धोधो पाऊस पडतो. परंतु तिथलं वैशिष्ट्य काय की एवढा जरी पाऊस पडला, दुसऱ्या दिवशी सकाळी 9-10 वाजता तिथे काम करता येतं. एक समाधानची बाब काय, तिथं ऑर्गॅनिक कार्बन चांगलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आता त्यांनी जे माती परीक्षण केले त्यानुसार आता तिथं 3, 4, 5 पर्यंत ऑर्गॅनिक कार्बन आहे. परंतु आव्हान पण फार मोठं आहे तिथं, कारण आम्ही जी जमिनी तयार केली ते डोक्याबरोबर गवत आलेलं होतं त्या जमिनीत. ते 2 वेळा नांगर वगैरे मारून, उभे नांगर, सबसॉइलर, रोटावेटर, आणि हे सगळं तिथं काहीच नव्हतं. सगळे भारतातून 40 लेपकांची पलटी नेले. परत आता 20-105 HP ट्रॅक्टर इथून नेले सोनालिकाचे, आणि फार्म ट्रॅकचे 40 ट्रॅक्टर नेलेले आहेत मशागतीला. त्या देशात काहीच उपलब्ध होत नाही, सगळं बाहेरच्या देशावरच आपण तिथं अवलंबून राहावं लागतं. परत कीटकनाशक म्हणाल तर फक्त बायोस्टिन आणि क्लोरो मिळतं, बाकी दुसरं कुठलं कीटकनाशक मिळत नाही. त्याच्यावर सगळं आपण कव्हर करायचं. आणि खतंसुद्धा एवढी ठराविक असतो, युरिया, पोटॅश, सुपर फॉस्फेट आणि 16 आणि त्यामुळं तिथं आव्हान पण फार मोठं आहे. आता आमची ऊसाची बांधणीची कामं चालू आहेत, पाऊस पडला की तिथं त्या दिवशी काम थांबतं. अशा ह्याच्यातनं तिथं वाटचाल चालू आहे. बघूया, आता प्रयत्न तर चालू केलेला आहे. तिथं आता 1 महिना तिथं असतो मी आणि 15 दिवस इकडं असतो. परत आणि 24 तारखेला मी जाणार. धन्यवाद. असा एक डाग आहे ऊसाचा, तर तिथं पहिला तिथं इंडोनेशियाचं गव्हर्नमेंट तिथे येतं, येऊन त्यांनी सगळं निरीक्षण केलं. आता ते भारतातून रोप आणल्यानंतर पहिला तिथं आयसोलेट करायचं 1 महिना, त्याच्यावर तिथले साईटून कंप्लीट असं पॅक करतात ते नेट बांधून. 1 महिना त्याच्यावर काय कीड आहे का, त्याच्यावर आपल्या पिकावर काय त्याचा इफेक्ट होत आहे का, हे 1 महिना त्यांनी तिथं त्याच्यावर रिसर्च करणार. आणि ते 1 महिना रिसर्च केल्यानंतर मग ते रोप लावायला त्यांनी परवानगी देणार. तर आता ते तिथले कृषी खात्याचे म्हणजे अगदी कलेक्टर लेवलची लोक आले होते, म्हणून त्यांनी ती सगळी जागा वगैरे पसंत करून दिलेली होती. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.